नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आता सध्याच दिवाळी येऊन गेली आणि आपण दिवाळीच्या वेळी म्हणजे लक्ष्मीपूजनासाठी आपण चिरमुरे आणतो. आपण बरेच गोडाचे पदार्थ आणतो, पण चिरमुरे आणि फुटाण्याला एक वेगळाच मान असतो. मग त्यावेळी आणलेले चिरमुरे असतील किंवा तुळशीच्या लग्नासाठी आणलेले चिरमुरे बऱ्याच वेळा ते वातावरणामुळे मऊ पडतात. अशा वेळी कोणी खात नाहीत. मग त्या मऊ चिरमुऱ्यांचा आपण बऱ्याचदा भडंग वगैरे करतो किंवा सुशीला वगैरे करतो. आजची रेसिपी अगदी युनिक आहे, कोणाला कळणार पण नाही की ह्यामध्ये आपण मऊ झालेले चिरमुरे वापरलेत. चला तर रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूयात. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फ्रील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका. तर इथं बघा मी 3 ते 4 वाटे इतके हे चिरमुरे घेतले. माझे चिरमुरे थोडेसे मऊ झाले होते. तुमचे चिरमुरे कुरकुरीत जरी असतील तरी देखील काहीच हरकत नाहीये. आता हे चिरमुरे जे आपण घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये पाणी घालून हे चिरमुरे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत, जेणेकरून चिरमुरमध्ये जी काही घाण असेल किंवा जे काही असेल ते निघून जाईल. बऱ्याच वेळा चिरमुरमध्ये बत्तासे वगैरे असतात तर ते देखील आपण बाजूला काढून घ्यायचे. अशा पद्धतीने चिरमुरे हे स्वच्छ पाणी घातल्यामुळे चिरमुरे देखील मऊ पडतात. आणि ह्याआधी देखील मी तुम्हाला चिरमुऱ्याचे इडली, उत्तप्पा, डोसे असे बरेच वेगवेगळे प्रकार दाखवले होते. आजची रेसिपी साधी सिंपल आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवून द्याल तेव्हा कुणाला कळणार पण नाही की यामध्ये आपण चिरमुरे वापरले. त्यामुळे चिरमुरे आपले अजिबात वेस्ट न होता सगळ्यांच्या पोटामध्ये मस्तपैकी ही रेसिपी जाईल. आता हे पाणी बघा आपण काढून घ्यायचं. पाणी नितळून घेतलं. चिरमुरे पण बघा अगदी छानपैकी असे मऊ पडलेले आहेत. तर आता ह्यामध्ये मी एक छोट्या साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा वापरला. त्यानंतर अर्धी वाटी इतकं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. पाव वाटी याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ घेते. त्यानंतर पाव वाटी डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ घेतलं. 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ घेतलं. तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीतपणा येतो. चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद पूड, 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे घेतलेत. जिरे नसतील तर जिरे पूड पण वापरू शकता. त्यानंतर चिमूटभर हिंग वापरला. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये 1 चमचा ओवा घेतला. ओवा थोडासा हातावरती घसकटून घ्यायचा, जेणेकरून ओव्याचा जो काही फ्लेवर आहे तो छान आपल्या रेसिपीमध्ये उतरतो. हे सगळे जिन्नस घालून झाले की यामध्ये 6 ते 7 लसूण पाकळ्या थोड्याशा ओबट ठेचून घेतल्या आणि त्या वापरल्यात. आता हे सगळे जिन्नस सगळे चांगले मिक्स करून घ्यायचे. चिरमुरे भिजवले असल्यामुळे त्याला थोडंसं मॉइश्चर असतं, त्यामुळे सुरुवातीला पाणी न घालता हे पहिला सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सगळे मसाले आणि पीठ देखील अगदी छानपैकी मिक्स होतात. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फ्रील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका, जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ लगेच नोटिफिकेशन तुम्हाला सर्वाधिक तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळतील. तर आता बघा हे सगळं मी चांगलं असं मिक्स करून घेतले. चिरमुरे आणि ही पिठं पण अगदी छानपैकी मिक्स झाले. तर ह्यामध्ये आता आपण भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात. तुमच्याकडे असेल तुम्ही बारीक चिरून घेतलेला पालक किंवा बारीक चिरून घेतलेली तर मेथी पण वापरू शकता. आता हे मिक्स झालं की थोडं पाणी घालून आपण एक छान असा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा. पाण्याचा वापर करताना अंदाज घेऊन वापर करा, कारण खूप जास्त पाणी झालं तर पुन्हा तुम्हाला थोडीशी पिठं देखील वाढवावी लागतील. तसं होऊ नये म्हणून आपण अगदी थोडंसं पाणी घालून हे छान असं घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा. बऱ्याच वेळा आपण शिल्लक राहिलेल्या चिरमुऱ्यांचा भडंग वगैरे बनवतो, पण अशी रेसिपी बनवायला खूप छान लागते, चविष्ट आहे, टेम्पटिंग आहे आणि कुरकुरीत पण बनते. आता हा गोळा बघा अगदी मी कमी पाण्यामध्ये हा छानपैकी असा मळून घेतलेला आहे. अगदी छान असा हा गोळा तयार झालाय. फार घट्टही नाहीये आणि फार पातळही नाहीये. तर अगदी अशा पद्धतीचा हा मी जो गोळा आहे तो करून घेतला. लक्षात ठेवा हा गोळा जो आहे तो अजिबात ह्याला फार जास्त बाइंडिंग नसतं, त्यामुळे याला फार जास्त पीठ किंवा पाण्याची जास्त गरज नाहीये. आता ह्यातला छोटे आपण गोळे करून घ्यायचे. आणि त्यानंतर इथं बघा एका पोळपाट लाटण्यावरती मी कॉटनचं कापड एक हंतरून घेतलेलं आहे. ह्याच्यावरती थोडंसं पाणी घालून आता हे कापड आहे ते आपण ओलं करून घेऊयात, जेणेकरून जेव्हा आपण हे थालीपीठ थापू ना तेव्हा ते अजिबात खाली कापडाला चिकटणार नाही. हे थालीपीठ लाटण्याच्या ऐवजी मी थापते, कारण ह्याला जास्त बाइंडिंग नाहीये आणि थापल्यामुळं काय होतं ते छान असं पातळसर तर पसरतं. आणि थालीपीठ लक्षात ठेवा थापल्यामुळं काय होतं तिची चव पण अगदी दुपटीनं वाढते. त्यामुळे मी थालीपीठ नेहमी थापूनच बनवते. बरेच जण आपण जेव्हा पराठे वगैरे बनवतो ते लाटून बनवतात, पण ह्याला तेवढं म्हणावं असं बाइंडिंग नाहीये. लाटल्यानंतर ते उचलताना तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे मी थापून बनवते. आता बघा हा गोळा घेतला, हाताला पाणी लावून हे छानपैकी असं गोलाकार आणि पातळसर असं थापून घ्यायचं. तुम्हाला कडेला वाटलं की थोडंसं चिरते तर अशा पद्धतीने हाताचा वापर करून त्याला छान गोलाकार आकार देऊन घ्यायचा, जेणेकरून हे थालीपीठ अजिबात कडेनं चिरटणार नाही.
तुम्हाला जितकं पातळसर हवं आहे तुम्ही तितकं पातळसर हे थालीपीठ नक्कीच थापू शकता. तर मी बघा अगदी अशा पद्धतीने हे थालीपीठ थापून घेतलं, जेणेकरून छान असं दिसतंही आणि चिरमुरे पण बघा अगदी मस्तपैकी छान झालेले आहेत. तर असं थालीपीठ थापून झालं की थोडंसं बोटाला पाणी लावून घ्यायचं आणि याला बरोबर असे छान होल करून घ्यायचे. हे होल केल्यामुळं काय होतं, आपण जेव्हा छानपैकी थालीपीठ भाजतो ना तेव्हा ते आतपर्यंत तेल जातं आणि बरोबर कुरकुरीत असे थालीपीठ बनतात. थालीपीठ थापून तयार आहे, तर मस्तपैकी शेकून घेऊयात. त्यासाठी इथं बघा गॅसवरती एक मी नॉनस्टिकचा तवा ठेवला. तवा चांगला गरम झाला की थोडंसं तेल लावून घ्यायचं. गॅस अगदी बारीक करायचा आणि हे कापड अशा पद्धतीने पलटी करून हे लगेचच अलगद असं कापड आपण उचलून घ्यायचं. कापडाला खाली पाणी लावलं असल्यामुळं हे थालीपीठ अजिबात कापडाला चिकटून तुटत नाही, अगदी छान हे थालीपीठ निघतं. त्यानंतर बघा मी थोडंसं होलामध्ये तेल सोडून घेतलं. आता गॅस मध्यम करून दोन्ही बाजूने हे छानपैकी असं डाग पडेपर्यंत हे थालीपीठ शेकून घ्यायचं. खूप मस्त लागतं. गरमागरम थालीपीठ तुम्ही दही, लोणचं किंवा नुसतंही खाऊ शकता. तुम्हाला आजची ही चिरमुऱ्यापासून बनवलेल्या थालीपीठाची रेसिपी कशी वाटली हे पण मला जरूर कळवा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ नातेवाईकांमध्ये शेअर करायला पण विसरू नका. ते थालीपीठ भाजतं तोपर्यंत मी तुम्हाला आणखीन एक छानपैकी थालीपीठ थापून दाखवते. पुन्हा कापडाला थोडंसं पाणी लावून घ्यायचं. एक गोळा काढून घ्यायचा आणि हाताला पाणी लावून हे तुम्हाला जितपत पातळ हवे तुम्ही तितपत हे पातळ थापून घेऊ शकता. तुम्हाला जर फार मोठे थालीपीठ बनवायचे नसेल तुम्ही छोटे छोटे देखील अगदी मिनी थालीपीठ बनवू शकता. मुलांना तुमच्या जसं आवडेल तुम्ही तशी नक्कीच रेसिपी बनवू शकता. तुमच्याकडे जर चिरमुऱ्याची काही वेगळी आणि युनिक रेसिपी जर असेल तर त्या रेसिपीचं नाव आणि त्या रेसिपीची संपूर्ण कृती देखील तुम्ही मला खाली कमेंटमधून सांगू शकता आणि मी ती देखील रेसिपी नक्कीच ट्राय करून तो देखील व्हिडिओ तुमच्या सर्वांच्या भेटीला मी नक्कीच आणेन. आता बघा हे थालीपीठ पण छान असं भाजून तयार झालेलं आहे. असं छान थालीपीठ डाग पडेपर्यंत भाजून घेतलं की खूप मस्त लागतं. आता हे काढून घेऊयात आणि मगाशी थापलेलं पुन्हा थालीपीठ आपण छानपैकी शेकून घेऊयात. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे पण मला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका, जेणेकरून मला देखील कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावापर्यंत किंवा कोणकोणत्या शहरापर्यंत पोहोचलेले आहेत. तुम्ही देखील ही रेसिपी जरूर घरी ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला देखील ही रेसिपी नक्की आवडेल. तर मस्त असे गरमागरम आणि अगदी छानपैकी दोन्ही बाजूने भाजून तयार असलेले आपले हे चिरमुऱ्याचे थालीपीठ तयार आहेत. गरमागरम हे थालीपीठ दह्यासोबत मस्त लागतात. रेसिपी जरूर ट्राय करून बघा. चला तर मग भेटत असे एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त रहा, खात राहा, स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद.